नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आज आपण इयत्ता 3री ते 5वीतील विद्यार्थ्यांसाठी निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अभियान अंतर्गत गणित विषयातील संख्याज्ञान हे कौशल्य विकसित करण्यासाठी तसेच अपेक्षित अध्ययन स्तर गाठण्यासाठी काही कृतीची मालिका आपण घेऊन आलेलो आहोत। तर ज्या विद्यार्थ्यांना 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी एक कृती घेऊन आलेलो आहोत आणि या कृतीचं नाव आहे अंकांचे तोरण। तर शिक्षक बंधू भगिनींनो, आपण तोरण पाहिलं असेलच। कुठे बरं आपण पाहतो हे तोरण? एखादा सण असो किंवा उत्सव असो किंवा एखादा सामाजिक कार्यक्रम असो, आपण या कार्यक्रमांमध्ये तोरण पाहतो। काय होतं बरं या तोरणामुळे? तर या तोरणामुळे मनाला प्रसन्न वाटतं आणि वातावरण हे अगदी आनंदाचं आणि उत्साहाचं आपल्याला वाटतं। तर आपल्या वर्गामध्ये सुद्धा आपण अध्यापन करताना आपल्या विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साह निर्माण व्हावा, एक आनंद निर्माण व्हावा, यासाठी आपण अंकांचं तोरण ही एक मजेशीर कृती आपण घेऊया। तर या कृतीसाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे दोरा आहे, त्यानंतर कात्री आहे, कागद आहे, रंगीत कागद, स्केच पेन किंवा मार्कर पेन आपण वापरू शकतो, स्टॅपलर इत्यादी साहित्य आपल्याला लागणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, फळ्यावर 0 ते 9 अंक क्रमाने फळ्यावरती आपल्याला पानाचा आकार काढून आपल्याला त्या आकारामध्ये लिहून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला 2 विद्यार्थ्यांना फळ्याच्या बाजूला बोलवायचं आहे। त्या 2 विद्यार्थ्याच्या हातामध्ये आपल्याला दोरा द्यायचा आहे आणि दोऱ्याच्या 2 टोकाला विद्यार्थ्यांना पकडायला लावायचं आहे, दोरीचे 2 टोक। त्यानंतर आपल्याकडे जे रंगीत कागद आहे त्या कागदाला कात्रीच्या साहाय्याने आपल्याला पानाच्या आकारामध्ये कापून घ्यायचे आहे। आता आपल्याकडे मार्कर पेन किंवा स्केच पेन आहेत, त्यांच्या साहाय्याने आपल्याला त्या रंगीत कागदावर 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत अंक लिहून घ्यायचे आहे। त्यानंतर 0 हा अंक लिहिलेला रंगीत कागद जो पानाच्या आकारात आपण कापलेला आहे तो अंक हातात घ्यायचा, विद्यार्थ्यांना सांगायचा, बघा विद्यार्थ्यांनो हा 0 आहे। काय आहे हा? 0। 0 हा अंक आपण हातात घ्यायचा, एका विद्यार्थ्याला समोर बोलवायचं, बाळा तू इकडे ये बरं। त्या विद्यार्थ्याला समोर बोलवायचं, आपण स्वतः त्या विद्यार्थ्याला सोबत फळ्याजवळ जायचं आणि फळ्यावर जिथे 0 लिहिलेला आहे त्याच्यासमोर 2 मुलं उभे आहेत दोरी पकडून, तर 0च्या जवळ दोरीला स्टॅपलरच्या साहाय्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यासोबत 0 अंक 0 जवळ लावायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्याला आपल्याला बोलवायचं आहे, त्याच्या हातामध्ये आपण 1 हा अंक लिहिलेला रंगीत कागद आहे तो द्यायचा आणि त्याला घेऊन फळ्याजवळ जाऊन आपल्याला 0च्या बाजूला 1 हा अंक लावायचा। त्यानंतर आपल्याला 2 हा अंक घेतलेला कागद घ्यायचा आहे, 1 ह्या अंकानंतर मग आपल्याला 2 हा अंक लावायचा आणि शिक्षकांनी 2 हा अंक मोठ्याने उच्चारून विद्यार्थ्यांना सांगायचा, म्हणा 2, विद्यार्थी म्हणतील 2 आणि 2 हा अंक 1च्या बाजूला लावायचा। अशा पद्धतीने 0 पासून तर 9 पर्यंत अनुक्रमे आपल्याला जे पानाच्या आकारात कापलेले रंगीत कागद आहे आपल्याला ते लावायचे आहे दोरीला आणि अशा प्रकारचं सुंदर आणि आकर्षक पद्धतीचं तोरण आता आपल्या वर्गामध्ये तयार झालेलं आहे। तर या तोरणामुळे काय होईल शिक्षक बंधू भगिनींनो, विद्यार्थ्यांना एक छान मज्जा पण येईल आणि आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आपल्या वर्गामध्ये निर्माण होईल आणि विद्यार्थ्याचा जो अध्ययन स्तर आहे, त्यांना 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाही, हे सुद्धा त्यांना क्रमाने म्हणता येईल। आता आपण हे तोरण तयार केलेलं आहे, हे तोरण तयार झाल्याच्या नंतर आपण मोठ्याने प्रत्येक अंक विद्यार्थ्यांना म्हणून दाखवायचा आहे, मोठ्या आणि स्पष्ट आवाजामध्ये। शिक्षक म्हणतील 0, विद्यार्थी म्हणतील 0, शिक्षक म्हणतील 1, विद्यार्थी पण म्हणतील 1, शिक्षक म्हणतील 2, विद्यार्थी पण म्हणतील 2। अशा पद्धतीने शिक्षकांना 9 पर्यंत अंक मोठ्या व स्पष्ट आवाजामध्ये वाचून दाखवायचे आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना म्हणायचे आहे। तर अशा पद्धतीने अंकाचं तोरण ही आपली कृती आहे। धन्यवाद।